आपण अशी कल्पना करूया की एका बाजूला स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रागाने पेटलेला एक शत्रू उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत शांतपणे त्या रागाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणारा एक गुप्तहेर उभा आहे. म्हणजे तो गुप्तहेर त्या शत्रूला संपवत नाहीये तर. अगदी बरोबर. तो संपवत नाही तर त्याच्याच रागाला तो आपला हत्यार बनवतोय आणि तिथेच एका भयंकर आणि अचूक कटाची बीजे रोवली जातात. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बाजिंद या ऐतिहासिक पुस्तकातील एका विशिष्ट पानावर चर्चा करणार आहोत. पान क्रमांक 114. खरं तर हे पान म्हणजे हेरगिरीचा एक उत्तम नमुना आहे. नक्कीच. म्हणजे या एकाच पानात असे काही डावपेच लपलेत जे आजच्या काळातील सर्वोच्च गुप्तहेर यंत्रणांनाही विचार करायला लावतील. या चर्चेत आपण माणसांच्या सूडभावनेचा युद्धातील वापर, गुप्तहेर खात्याचे जाळे आणि स्वराज्यासाठी सामान्य माणसांनी दिलेले सर्वोच्च बलिदान यावर सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि या पानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती? हे केवळ एका सरळसोट घटनेचं वर्णन करत नाही. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी घडतायत असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या माणसांच्या मनात जे युद्ध सुरू असताना त्याची एक अत्यंत गुंतागुंतीची साखळी इथे दिसते. आपण जेव्हा या पानाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की इतिहासातील खऱ्या लढाया या फक्त मैदानावर लढल्या गेल्या नाहीत. बरोबर. त्या तलवारींच्या जोरावर नाहीत, तर माणसांच्या मनात आणि जंगलाच्या अंधारात लढल्या गेल्या. हो ना, आणि अत्यंत गुप्तपणे लढल्या गेल्या. आणि म्हणूनच या पानाची जी सुरुवात आहे ना, ती एका अत्यंत चित्तथरारक प्रसंगाने होते. हा प्रसंग आहे मराठ्यांचे सर्वोच्च गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि बाजिंद यांच्यातील. बाजिंदाला आत्तापर्यंत बहिर्जी नाईकांकडून जगातील सर्वात श्रेष्ठ असं ज्ञान मिळालेलं आहे. हो, आणि हे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये. म्हणजे शत्रूला ओळखण्याचं आणि संपवण्याचं एक व्यावहारिक शहाणपण येते. पण या ज्ञानासोबतच एक प्रचंड मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकण्यात येते. चंद्रगडची गुप्तता राखण्याची जबाबदारी. अगदी. चंद्रगडची गुप्तता आसेतू हिमाचल अबाधित राखण्याचं कर्तव्य बाजिंदवर सोपवलं जातं आणि नायकांना आश्वासन देऊन बाजिंद मार्गस्थ होतो. त्यानंतर नायकांची नजर लगेच त्यांच्या पुढच्या लक्ष्याकडे वळते, यशवंत माचीकडे. हा जो प्रसंग आहे ना, तो खूप काही सांगून जातो. मला तर हे वाचताना एक आधुनिक गोष्टीची आठवण झाली. म्हणजे आजच्या काळात जेव्हा एखाद्या देशाची टॉप सिक्रेट इंटेलिजन्स एजन्सी असते, म्हणजे रॉ किंवा CIA सारखी. हो, अगदी रॉ किंवा CIA, ते जेव्हा आपल्या सर्वात कुशल अधिकाऱ्याकडे देशाच्या सुरक्षेची सर्वात महत्त्वाची फाईल सोपवतात, तशीच काहीशी ही ऐतिहासिक गुप्ततेची आणि विश्वासाची देवाणघेवाण वाटते मला. हा संदर्भ अगदी योग्य आहे, कारण इथे फक्त काही त्रोटक माहिती दिली जात नाहीये, तर त्या माहितीच्या गुप्ततेचं आणि सुरक्षेचं एक प्रचंड मोठं ओझं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं जातंय. आणि तुम्ही जो आसेतू हिमाचल हा शब्द मगाशी वापरलात ना, हो, तो नुसता अलंकारिक शब्द नाहीये का? अजिबात नाही. तो खूप विचारपूर्वक वापरलेला आहे. नक्कीच. बघा, आसेतू हिमाचल याचा अर्थ असा की ही गुप्तता केवळ त्या एका किल्ल्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहायला नको. म्हणजे थेट दक्षिणेतील समुद्रापासून ते उत्तरेतील हिमालयापर्यंत. अगदी. कारण त्या काळात स्वराज्याचे सर्वात मोठे शत्रू हे उत्तरेत म्हणजे दिल्लीत बसलेले होते. जर चंद्रगडची कोणतीही माहिती उत्तरेपर्यंत पोहोचली असती तर संपूर्ण स्वराज्याला धोका निर्माण होऊ शकला असता. अरे बापरे. म्हणजे ही गुप्तता संपूर्ण भारतभर पाळली गेली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. हो. आणि या प्रसंगात आणखी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे नाईकांची कार्यपद्धती आणि नेतृत्वाचं हस्तांतरण. नाईक हे सर्वोच्च गुप्तहेर आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. बरोबर. त्यांनी बाजिंदाला तयार केलं आणि त्याच्यावर जबाबदारी सोपवली. पण एकदा का जबाबदारी सोपवली की ते त्या निर्णयावर शंका घेत तिथेच रेंगाळत बसत नाहीत. एका मोहिमेची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवून ते लगेच पुढच्या मोहिमेकडे वळतात. पण इथे मला एक प्रश्न पडतोय, म्हणजे ऐकणाऱ्यांनाही हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. एका मोहिमेची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवून लगेच निघून जाणं हे थोडं घाईचं किंवा बेजबाबदारपणाचं वाटत नाही का? तसं पाहिलं तर वरवर हे घाईचं वाटू शकतं. पण कारण बाजिंद अजून तरुण आहे ना. जर त्याच्याकडून काही चूक झाली किंवा त्याला परिस्थिती हाताळता आली नाही तर संपूर्ण स्वराज्याला त्याचा फटका बसू शकतो. एका माणसावर एवढा आंधळा विश्वास ठेवणं योग्य होतं का? हा अत्यंत राष्ट्रप्रश्न आहे. पण गुप्तहेर यंत्रणेचा पायाच मुळी अचूक पारख
आणि निर्भय विश्वासावर उभा असतो. माणसांची पारख. अगदी. बहिर्जी नाईक हे माणसांची पारख करण्यात निष्णात होते. त्यांनी बाजिंदाला केवळ माहिती दिली नव्हती, तर त्याला प्रत्येक संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी मानसिकरित्या तयार केलं होतं. म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झालं होतं त्याचं. हो. आणि जेव्हा एखादा सर्वोच्च नेता आपल्या सहकार्यावर जबाबदारी सोपवतो, तेव्हा तो त्या सहकार्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो. जर नाईक तिथेच थांबले असते, तर बाजिंदला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास कधीच मिळाला नसता. बरोबर आहे. मायक्रो मॅनेजमेंट केलं असतं तर तो कधीच शिकला नसता. अगदी. शिवाय गुप्तहेरांच्या जगात भावनांमध्ये अडकून चालत नाही. एका ठिकाणचं काम संपलं की लगेच दुसऱ्या आघाडीवर लक्ष केंद्रित करावं लागतं, कारण शत्रू कधीच एका जागी थांबलेला नसतो. त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक पटांवरील सोंगट्या फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. हो, अगदी तसंच. म्हणजे स्वतःच्या शिष्यावर पूर्ण विश्वास टाकून त्याला स्वतंत्रपणे लढायला शिकवणं हाच खऱ्या नेतृत्वाचा भाग आहे. हे खरंच अचंबित करणार आहे. आणि एकीकडे चंद्रगडची गुप्तता अत्यंत काटेकोरपणे राखली जात असतानाच दुसरीकडे यशवंत माचेच्या जंगलात एक वेगळाच कट शिजत होता. होय. आणि या कटाचा मुख्य धागा काय होता? तर सूड. सूड. हे वाचताना अंगावर काटा येतो की कशा प्रकारे मानवी भावनांचा वापर युद्धात अचूकपणे केला जातो. हा प्रसंग युद्धनीतीचा एक अत्यंत वेगळा पैलू आपल्यासमोर उघडतो. यशवंत माचीच्या जंगलात राजे येसाजीराव आणि सावित्री यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भीमा जाधव आणि त्याचे सहकारी संतापाने फिरत असतात. हो, त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय असतं, सूड. आणि याच रागाच्या भरात ते अंधारात भटकत असताना मराठ्यांच्या हाती लागतात. इथेच खऱ्या अर्थाने मानसिक युद्धनीतीचा कस लागतो. बरोबर. आणि इथे प्रवेश होतो वस्तात काकांचा. हे वस्तात काका म्हणजे मराठ्यांच्या हेर यंत्रणेतील एक अत्यंत धूर्त आणि अनुभवी व्यक्तिमत्व. त्यांनी या पकडलेल्या लोकांची खडानखडा माहिती काढली. हां. आणि त्यांनी काय विचार केला असेल? त्यांनी विचार केला की शत्रूचा शत्रू जर आपल्याला मिळाला तर तो मित्र होतो. त्यांनी भीमाला एक थेट ऑफर दिली. जर भीमाने यशवंत माचीकडे जाणारी गुप्त वाट मराठा फौजेला दाखवली तर ती संपूर्ण जहागिरी भीमालाच देण्याचं कबूल केलं जातं. हो. आणि अपमानाच्या आगीत जळत असलेला भीमा क्षणाचाही विचार न करता या कराराला तयार होतो. हे मराठा गुप्तहेर खात्याचं एक खूप मोठं आणि विलक्षण यश मानावं लागेल. म्हणजे बघा, युद्धात पकडलेल्या शत्रूला नुसतं संपवून टाकणं किंवा त्याला तुरुंगात डांबणं खूप सोपं असतं. अगदी सोपं असतं. तो तर त्यांच्या हातातच होता. पण तसं न करता त्या शत्रूच्या मानसिकतेचा, त्याच्या वैयक्तिक रागाचा अभ्यास करणं आणि त्याला स्वतःच्या फायद्यासाठी कसं वापरता येईल याचं नियोजन करणं, हे कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त घातक असतं. खरंच. वस्तात काकांनी भीमाची नस अचूक ओळखली. त्यांना माहीत होतं की माणसाला पैशापेक्षा किंवा सत्तेपेक्षाही सर्वात जास्त काय हवं असतं? आपल्या अपमानाचा बदला. अगदी. त्यांनी भीमाला मारण्याऐवजी फक्त त्याच्या रागाला खतपाणी घातलं. पण एक मिनिट, आपण थांबून जरा यावर तर्कशुद्ध विचार करूया. हे खूप मोठं धाडस किंवा प्राणांवर बेतणारा जुगार वाटत नाही का? जुगार? कशा अर्थाने म्हणताय तुम्ही? म्हणजे सुडाने आंधळ्या झालेल्या आणि नुकत्याच पकडल्या गेलेल्या एका अनोळखी माणसावर संपूर्ण मराठा फौजेला एका गुप्त वाटेने नेण्याची जबाबदारी सोपवणे. जर हा शत्रूचाच एखादा सापळा असता तर? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. जर भीमाने खोटे बोलून मराठा फौजेला अशा ठिकाणी नेले असते जिथून परत येणे शक्य नाही, तर हजारो सैनिकांचे प्राण गेले असते. एखाद्या रागावलेल्या माणसावर इतका मोठा विश्वास ठेवणं हे कोणत्याही हेर यंत्रणेसाठी आत्मघाती ठरू शकत नाही का? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा एक डोळे झाकून केलेला जुगार नक्कीच वाटू शकतो. पण तत्कालीन गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीकडे आपण जरा बारकाईने पाहिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी काही खबरदारी घेतली असेल? नक्कीच. वस्तात काकांसारखे कसलेले आणि अत्यंत सावध गुप्तहेर केवळ एका माणसाच्या शब्दावर संपूर्ण फौजेचा जीव धोक्यात घालणार नाहीत. गुप्तहेर यंत्रणेत माहितीची खात्री करण्याच्या अत्यंत कठोर पद्धती असतात. वस्तात काकांकडे आधीपासूनच यशवंत माचीच्या परिसराची, तिथल्या वाटांची आणि राजकीय परिस्थितीची काही त्रोटक माहिती नक्कीच असणार. अच्छा. म्हणजे ते केवळ भीमावर अवलंबून नव्हते.
हो. ते अनेक मार्गांनी माहिती गोळा करत असतात. हो. म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी आलेली माहिती एकत्र करून तिची पडताळणी करणं, जसं आजकाल आपण क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणतो. अगदी तसंच. भीमाकडून मिळालेली माहिती ही त्या आधीच्या माहितीशी ताळून पाहिली गेली असणार. शिवाय जेव्हा एखादा माणूस सुडाने इतका पेटलेला असतो तेव्हा त्याच्या वागण्यातून, त्याच्या डोळ्यांतून आणि त्याच्या बोलण्यातून सत्यता तपासण्याचं एक नैसर्गिक कौशल्य या वस्ताद काकांकडे होतं. म्हणजे त्यांनी त्याची बॉडी लँग्वेज वाचली असेल. हो. आणि त्यांनी भीमाची पूर्ण पार्श्वभूमीही तपासली असणार. त्याला झालेला अपमान खोटा नाही आणि त्याचा राग खरा आहे हे त्यांनी हेरलं होतं. त्यामुळे हा जुगार असला तरी तो पूर्ण अभ्यास करून आणि धोक्याची जाणीव ठेवून उचललेलं पाऊल होतं. वा, हे स्पष्टीकरण खरंच पटण्यासारखं आहे. म्हणजेच युद्धाच्या या कठोर राजकारणात आणि डावपेचांमध्ये शत्रूच्या रागाचाच स्वतःची ढाल म्हणून वापर केला जात होता. बरोबर. शत्रूच्या मानसिक कमकुवतपणाचा अभ्यास करून आपली रणनीती आखणे यातच गुप्तहेराचं खरं यश दडलेलं असतं. वस्ताद काकांसारखे कसलेले गुप्तहेर शत्रूच्या भावनांची खेळून स्वराज्याचा मार्ग मोकळा करत होते. पण एकीकडे हे सगळं राजकीय आणि युद्धपातळीवर सुरू असतानाच या स्वराज्याच्या उभारणीत केवळ शत्रूचाच नव्हे तर स्वतःच्या माणसांचाही बळी जात होता. हा एक खूप भावनिक भाग आहे या पानाचा. हो. याच पानात एक दुसरा प्रसंग आहे जो माणसांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकतो. आणि हा प्रसंग स्वराज्यासाठी माणसांनी स्वतःच्या सुखांवर कसं पाणी सोडलं हे अत्यंत विदारकपणे सांगतो. मला वाटतं तुम्ही साऊ आणि खंडोजी यांच्या विवाहाच्या प्रसंगाबद्दल बोलत आहात. होय. हा प्रसंग या पानाचा भावनिक केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी. इकडे यशवंत माचीत साऊ आणि खंडोजी यांचं अत्यंत साध्या पद्धतीने पण विधिवत लग्न पार पडतं. हे नवविवाहित जोडपं आणि त्यांचे काही सहकारी डोंगर पायथ्याला येतात आणि तिथे अचानक खंडोजी थांबतो. तो आपल्या सहकाऱ्यांना, ज्यात सखाराम नावाचा त्याचा मित्र आहे, त्यांना निरोप देतो. तो त्यांना एक अत्यंत विशिष्ट सूचना देतो. अच्छा. तो सांगतो की इथून वर डोंगरावर एक मंदिर आहे. तिथे जो कोणी असेल त्याला जाऊन उंबराचं फूल हा सांकेतिक शब्द सांगा. उंबराचं फूल? हो. तो सांगतो की तो माणूस तुम्हाला थेट वस्ताद काकांकडे घेऊन जाईल आणि वस्ताद काका तुमची जी काही अडचण असेल ती त्वरित थेट महाराजांच्या कानावर घालतील. या एका छोट्याशा प्रसंगात दोन अत्यंत महत्वाच्या आणि तत्कालीन प्रशासनाची ताकद दाखवणाऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हा सांकेतिक शब्द उंबराचं फूल आणि दुसरी म्हणजे मराठा साम्राज्याची माहिती आणि आदेशांच्या देवाणघेवाणीची साखळी, ज्याला आपण प्रशासकीय संप्रेषण साखळी किंवा चेन ऑफ कमांड म्हणू शकतो. अगदी. आपण आधी या उंबराचं फूल या सांकेतिक शब्दाबद्दल बोलूया. आजच्या आधुनिक जगात आपण आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईल किंवा संगणकाला अचूक ओळख पटवणारे अत्यंत सुरक्षित मार्ग वापरतो. पासवर्ड्स किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरतो. हो ना. आणि त्या काळात जंगलात राहून असा एक शब्द वापरणं हे किती रंजक आणि तंत्रशुद्ध आहे. नक्कीच. आणि हा शब्दप्रयोग केवळ योगायोग नाहीये. उंबराचं फूल हा शब्द खूप विचार करून निवडलेला आहे. आपल्याला माहितीये की निसर्गात उंबराचं फूल हे उघड्या डोळ्यांनी सहसा कधीच दिसत नाही. ते फळाच्या आतच असतं. बरोबर. त्यामुळे मराठी संस्कृतीत आणि ग्रामीण भागात उंबराचं फूल ही अत्यंत दुर्मिळ, न दिसणारी किंवा अशक्यप्राय गोष्ट मानली जाते. असा शब्द अचूक ओळख पटवण्यासाठी एक गुप्त खूण म्हणून वापरणं हे मराठा हेर यंत्रणेचं तांत्रिक आणि भाषिक नैपुण्य दाखवतं. म्हणजे जर जंगलात 2 अनोळखी माणसं भेटली तर हा शब्द त्यांची ओळख निश्चित करत होता. अगदी बरोबर. हा शब्द सहसा कोणी सामान्य संभाषणात वापरणार नाही. मी उंबराचे फूल पाहिले असं कोणी सहजासहजी म्हणत नाही. बरोबर आहे. कोणीच असं अचानक बोलताना म्हणणार नाही. हो. त्यामुळे जो माणूस हा शब्द उच्चारेल तो नक्कीच आपल्याच यंत्रणेचा भाग आहे. त्याला हा शब्द वरूनच सांगितला गेला आहे याची 100% खात्री समोरच्या माणसाला पटते. जंगलाच्या अंधारात जिथे चेहऱ्यावरून ओळख पटवणं शक्य नसतं तिथे ही भाषिक खूण अत्यंत अभेद्य सुरक्षा कवच म्हणून काम करत होती. हे ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. आणि दुसरी जी गोष्ट तुम्ही म्हणालात संप्रेषण साखळीबद्दल, खंडोजी सांगतो की वस्ताद काका थेट महाराजांच्या कानावर तुमची व्यथा घालतील. पण मला सांगा, हे प्रत्यक्षात कसं शक्य होतं? एका जंगलातल्या सामान्य शेतकऱ्याचा निरोप
कोणत्याही अडखळ्याविना थेट स्वराज्याच्या राजापर्यंत कसा पोचू शकत होता? हेच तर या प्रशासनाचं सर्वात मोठं यश होतं. तत्कालीन समाजात अनेक स्थानिक जहागीरदार, वतनदार आणि अधिकारी असायचे, जे सामान्य माणसाचा आवाज वरपर्यंत पोहोचूच देत नसत. म्हणजे भ्रष्ट व्यवस्था होती तिथे. हो, पण मराठा गुप्तहेर यंत्रणेनं एक अशी समांतर व्यवस्था उभी केली होती, जी या सर्व भ्रष्ट साखळ्यांना बगल देऊन थेट सर्वोच्च नेतृत्वाशी जोडलेली होती. डोंगरावरच्या मंदिरातला एक साधा माणूस, ते वस्ताद काका, आणि वस्ताद काकांकडून अत्यंत वेगवान घोडेस्वारांमार्फत थेट शिवाजी महाराज. अशी ही साखळी होती. हो, यात कोणतीही लालफितशाही किंवा कागदपत्रांचा अडथळा नव्हता. आपत्कालीन परिस्थितीत किंवा सामान्य जनतेवर अन्याय होत असल्यास माहिती थेट सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचली पाहिजे, हे तत्त्व तिथे अत्यंत काटेकोरपणे पाळलं जात होतं. म्हणजे वस्ताद काका हे केवळ शत्रूवर नजर ठेवणारे गुप्तहेर नव्हते. अजिबात नाही. ते जनतेचा आवाज राजापर्यंत पोहोचवणारे अत्यंत महत्वाचे दुवे होते. हे प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्य नक्कीच कौतुकास्पद आहे, पण या सगळ्या विश्लेषणापलीकडे मला या प्रसंगातील भावनिक आणि मानवी बाजू सर्वात जास्त स्पर्श करून गेली. खंडोजीचा निर्णय. हो, आपण विचार करायला हवा. खंडोजी आणि साऊ यांचं नुकतंच लग्न झालं आहे. आयुष्याची एक नवीन सुंदर आणि स्वप्नवत सुरुवात ते करत आहेत. पण डोंगर पायथ्याला येताच खंडोजी अचानक थांबतो. तो सखारामला सूचना देतो आणि शेवटी एक वाक्य सांगतो. कोणतं वाक्य? तो म्हणतो, परत भेट होईल असं वाटत नाही. लय कामं पडली आहे ती स्वराज्याची. माझी आणि तुमची साथ आता हितवरच. हे शब्द वाचताना खरोखरच अंगावर काटा येतो आणि डोळे पाणावतात. खरंच ती भावना अत्यंत प्रखर आणि विदारक आहे. वैयक्तिक सुख आणि राष्ट्रीय कर्तव्य यांच्यातील तो एक अत्यंत कठीण प्रसंग आहे. हो ना, लग्नाच्या आनंदापेक्षा, स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याच्या कामासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याची ही तयारी होती. तो माणूस आपल्या नव्या नवलाईच्या पत्नीला, जिच्या हातावरील मेहंदीही अजून सुकली नसेल, तिला तिथेच डोंगर पायथ्याला सोडून चालला आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तो कोठे चालला आहे, कोणत्या मोहिमेवर चालला आहे आणि तिथे काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहीत नाहीये. कदाचित तो या मोहिमेवरून कधीच परत येणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना आहे. सखाराम त्याच्याकडे आश्चर्याने पाहतोय. सखारामला वाटतंय की खंडोजी हा साक्षात खंडोबाच्या आशीर्वादासारखा त्यांच्या मदतीला आलेला देवदूत आहे. पण प्रत्यक्षात खंडोजी हा एका मोठ्या ध्येयासाठी, स्वराज्यासाठी अंधारात चाललेला एक निनावी शिलेदार आहे, ज्याचं नाव इतिहासाच्या कोणत्याही पानात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार नाही. हा त्यागच खऱ्या अर्थाने स्वराज्य उभा करत होता. आणि यात आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जी खंडोजीच्या निस्वार्थपणाची साक्ष देते. खंडोजीने सखारामला हेही बजावून सांगितलं होतं की चुकूनही मी तुम्हाला इथवर आणलंय हे सांगू नका. अरे बापरे, म्हणजे स्वतःचं नावही समोर येऊ नये अशी त्याची इच्छा होती. हो, स्वतःचं नाव समोर येऊ नये, स्वतःला प्रसिद्धी किंवा बक्षीस मिळू नये ही काळजीही तो घेत होता. आपलं काम फक्त स्वराज्यासाठी आहे आणि त्यासाठी नाव किंवा ओळख सांगण्याची कोणतीही गरज नाही. हा जो निस्वार्थ भाव आहे ना, तो खरंच अतुलनीय आहे. आणि म्हणूनच या बाजिंदमधील एका पानाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. आपण पान क्रमांक 114 मधून काय काय पाहिलं? माहितीची गुप्तता, असेतू हिमाचल राखण्याचं तंत्र आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याचं धैर्य आपण समजून घेतलं. अगदी बरोबर. आणि शत्रूच्या कमकुवत दुव्यांचा, त्याच्या रागाचा आणि सूड भावनेचा अत्यंत अचूकपणे वापर करण्याची मानसिक युद्धनीती आपण पाहिली. हो, जंगलाच्या अंधारातही ओळख पटवणारी उंबराचं फूलसारखी सुरक्षित प्रणाली आपण ओळखली. आणि या सर्वांच्या वर, या सगळ्यावर कळस चढवणारा स्वराज्यासाठीचा निस्सीम आणि मूक त्याग आपण खंडोजीच्या रूपाने अनुभवला. हे सर्व घटक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच एक अभेद्य आणि लोकाभिमुख साम्राज्य तयार होतं. या पानातील प्रत्येक ओळ ही एका मोठ्या ऐतिहासिक सत्याची साक्ष देते. आपल्याला नेहमी असं वाटतं की इतिहास म्हणजे फक्त राजांच्या आज्ञा, सेनापतींचं शौर्य आणि मैदानावर झालेल्या तलवारींच्या लढाया. आपल्याला फक्त तोच इतिहास माहिती असतो. पण या सखोल चर्चेतून हे सिद्ध होतं की इतिहासाची चाके खऱ्या अर्थाने वस्ताद काकांसारख्या गुप्तहेरांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेवर आणि खंडोजीसारख्या निनावी शिलेदारांच्या मूक बलिदानावर फिरत होती. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात सतत घोळत राहतो, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच विचार करायला लावेल. आपण नेहमी इतिहासाच्या पानांवर मोठ्या लढाया, उत्तुंग किल्ले आणि तलवारींच्याच नोंदी वाचतो. पण नुकतंच लग्न झालेलं असताना
नवविवाहित पत्नीला आणि स्वतःचं घरदार सोडून अंधारात निघून जाणारे खंडोजी. किंवा उमराचं फूल या सांकेतिक शब्दांमागे जंगलाच्या अंधारात लपवून स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारे वस्ताद काका आणि बाजिंद. अगदी तेच. या अंधारात राहून लढणाऱ्या अज्ञात योद्ध्याने आणि गुप्तहेरांनी स्वराज्याचा पाया त्या युद्धभूमीपेक्षाही जास्त भक्कम केला असेल का? इतिहासाच्या पानात ज्यांची नावं कधीच समोर आली नाहीत, अशा या अदृश्य शिल्पकारांची ही ताकद खरोखरच थक्क करणारी आहे. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत या अदृश्य योद्ध्यांच्या त्यागाला स्मरण करत आपण आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया.